भूषण शानभाग आणि मी काय करतो. मी गोष्टी सांगतो. माझ्या चरणहीन या कथेच्या पुढच्या भागात तुमचं स्वागत आहे. मागच्या भागापर्यंत आपण ऐकलं होतं की विजयी यशोधरच्या विरोधात राणी दिद्दानं सैन्य पाठवलं होतं, पण त्या सैन्याचं काही चाललं नव्हतं आणि यशोधर आणि त्याच्या सेनेनी संपूर्ण श्रीनगर वेढलं होतं. राजमहाल वगळता जवळजवळ कुठेच दिद्दाचं अस्तित्व दिसत नव्हतं. राजमहालाला त्यांनी वेढा घातला होता आणि दुसऱ्या दिवशी हल्ला करायचा राजमहालावर ठरवलं होतं. राजमातेच्या मदतीला राजकुल भट्ट येत होता, पण त्याला अडवायला हिम्मक मध्ये जाऊन थांबला होता. हिम्मक हा प्रचंड ताकदीचा तुर्की योद्धा होता. पुढे काय झालं ऐकूया आपण या भागामध्ये. हिम्मक राजकुल भट्टला अडवण्यासाठी श्रीनगरच्या बाहेर गेला होता. श्रीनगर पासून 15 कोसांवर दोघांची गाठ पडली. बलदंड सारखा हिम्मक लढायला येताना पाहून कोणाच्याही उरात धडकीच भरली असती. पण राजकुल भट्ट बरोबर बरीचशी एकांगीची सेना होती. शस्त्र खाली ठेवणं तिला माहीत नव्हतं. राजकुल भट्ट स्वतः सुद्धा पूर्ण एकांगी प्रशिक्षणातून गेलेला होता. दोन्ही सैन्याची गाठ पडली. हिम्मक आपली तलवार उपसून लढण्यासाठी रथातून खाली उतरला. जोरदार खणाखणी सुरू झाली. चपळ आणि तयारीचे एकांगी शौर्यानं लढत होते. राजकुल भट्ट त्यांच्याच बरोबर समरसेनच्या देखरेखीखाली तयार झाला होता. तो सुद्धा एकांगीच होता. समोरच्याचे डाव वेळीच ओळखून तो लढत होता. लढाईत किती वेळ कसा गेला कोणाच्याही लक्षात येत नव्हतं. एकांगींचं सैन्य संख्येनं कमी होतं, पण कौशल्यात फार पुढे होतं. एक एकांगी 10 जणांना पुरून उरेल ही समरसेनची वाणी काही उगीच नव्हती. सकाळचा सूर्य माथ्यावरून पलीकडे गेला तरी हिम्मकच्या सैन्याला काही करता आलं नाही. शेवटी राजकुल भट्टला मारल्याशिवाय आपण हे युद्ध जिंकू शकणार नाही याची हिम्मकला जाणीव झाली. त्यानं राजकुल भट्ट जिथे लढत होता त्याचा अंदाज घेतला आणि तो तलवारीचे वार करत राजकुल भट्टाच्या दिशेनं निघाला. ए भट्टा, माझ्याशी लढायला हिंमत असली तर. हिम्मक ओरडला. तुझे 10 तरी एकांगी मारलेत आज मी. आव्हान स्वीकारतोय मी तुझं, म्हणत राजकुल भट्ट आपली तलवार उचलून त्याच्या दिशेला धावला. खणाखणी सुरू झाली. हिम्मक तयारीचा योद्धा, अंगात रेड्याचं बळ. एकांगी जरी तयारीचे योद्धे असले तरी हिम्मकचे वार चुकवणं हेच त्यांना कळण्यासारखं होतं. एक वार जरी बसला असला तरी तो कारीगर झाला असता हे निश्चित होतं. राजकुल भट्ट सुद्धा तेच करत होता. चपळाईनं हिम्मकचे वार चुकवित होता. हिम्मक उंच असल्यानं त्याच्या जवळ जाऊन वार करायची संधी राजकुल भट्टला मिळत नव्हती. पण बराच वेळानंतर शेवटी हिम्मक थकायला लागल्याची जाणीव राजकुल भट्टला व्हायला लागली. हिम्मकची अवजड तलवार पूर्वी इतकी वर उठत नाहीये हे चाणाक्ष राजकुल भट्टनं हेरलं. हिम्मकनं त्याच्या कुशीवर एक वार काढला जो राजकुल भट्टनं आपल्या तलवारीवर अडवला. आपला तलवार अडलेली पाहून हिम्मकनं परत एक वार केला, पण चपळाईनं राजकुल भट्ट एक उडी घेऊन हिम्मकच्या जवळ पोहोचला होता. हिम्मकचा वार होताना पाहून त्यानं पुढं झुकून पोट आत घेतलं. त्यामुळे हिम्मकचा वार त्याच्या चामड्याच्या चिलखतावर बसला, पण तो चिलखतावरून सरकत गेला. पोट फाटून आतडं बाहेर येईल असं वाटत असताना प्रत्यक्षात ते चामड्याचं चिलखत सुद्धा फाटलं नाही. सगळ्यांनाच ते फाटण्याची अपेक्षा होती, पण राजकुल भट्टला प्रत्यक्षात कसलीच इजा पोहोचली नाही. हे पाहून हिम्मक सुद्धा क्षणभर आश्चर्यचकित झाला आणि तो क्षण एक जोरदार वार करण्यासाठी राजकुल भट्टला पुरेसा होता. हिम्मक जरी कसलेला योद्धा होता तरी वर्मी झालेल्या वारामुळे तो मुळापासून हादरला. रक्ताची चिळकांडी उडाली. हिम्मकनं पुन्हा वार करण्याचा प्रयत्न केला जो राजकुल भट्टनं चुकवला. पण आता हिम्मकची शक्ती चांगल्यापैकी कमी होऊ लागली होती. वाहणाऱ्या रक्ताच्या लोटामुळे लवकरच त्याला अशक्तपणा जाणवू लागला आणि त्याच वेळेला राजकुल भट्टाची तलवार त्याच्या गळ्यावर उतरली. हिम्मक पडला. हिम्मक पडलेला पाहताच त्याच्या सैन्याचा धीर खचला. एकांगी सेनेनं जल्लोष केला आणि हिम्मकच्या सैन्याची लांडगेतोड सुरू झाली. परिहासपूरचा राजपुत्र उदयगुप्त हा सुद्धा हिम्मकच्या बरोबर त्याच्या सैन्यात होता, पण हिम्मक पडल्यावर त्याची सेना मागं हटू लागली. मागे हटत हटत तो सैन्याच्या अगदी पिछाडीला जाऊन पोहोचला. एकांगींचा रेटा असह्य झालेला पाहून माघार घेऊन परिहासपूरच्या दिशेनं पळून गेला. उदयगुप्तचं पळून गेलेलं सैन्य वगळता हिम्मकच्या सैन्यातले एकूण एक सैनिक मारले तरी गेले किंवा नाईलाजानं शरण तरी आले. राजकुल भट्ट आणि त्याच्याबरोबर असलेल्या एकांगींचा प्रचंड विजय झाला होता. त्या विजयाची धुंदीतच त्यांनी वेगानं श्रीनगरचा रस्ता धरला. थकलेले असूनही रात्रभर दौडत राजकुल भट्ट आणि एकांगी पहाटेपर्यंत श्रीनगरच्या वेशीवर येऊन पोहोचले. हिम्मक आला असं समजून त्याच्या स्वागतासाठी यशोधर समोर आला, पण हिम्मक मारला गेला हे कळताच त्याचे डोळे आश्चर्यानं पांढरे व्हायची वेळ आली. हिम्मकच्या सैन्याची कत्तल करून आलेल्या एकांगींना तोंड द्यायचा धीर यशोधरच्या सेनेला होईना. यशोधरच्या सैन्याच्या उजव्या बगलेवरून तिखट मारा होऊ लागला. राजकुल भट्टाची सेना त्या बाजूनं यशोधरच्या सेनेच्या मध्ये घुसू लागली.
यशोधरची सेना डावीकडे सरकू लागली. आपल्या सैन्याच्या मधून घुसून एकांगी आपल्या सैन्याचे 2 भाग करणार हे यशोधरच्या लक्षात यायला वेळ लागला नाही. राजकुल भट्ट आपल्याला इतर सैन्यापासून तोडणार आणि मग आपल्यावर हल्ला करणार याची कल्पना यशोधरला आली. त्याला ते व्हायला नको होतं. यशोधरनं थोडीशी माघार घेऊन आपल्या सैन्याच्या मोठ्या भागाशी जोडून राहण्याचा प्रयत्न केला. पण एकांगींचा हल्ला अधिक जोरदार होत गेला. थोड्या वेळातच आपण सैन्यापासून एकटे पडल्याचं यशोधरच्या लक्षात आलं. यशोधर तरी धीरानं लढत होता. इतक्यात त्याच्या मदतीला ऐरमंतक आपली सेना घेऊन येऊन पोहोचला. ऐरमंतक रथातून उतरून घोड्यावर बसला होता. वेगानं तलवारीची खणाखणी करत यशोधरच्या दिशेनं त्याच्या मदतीला येत होता. काळजी करू नका यशोधरजी, मी आणि माझी सेना तुम्हाला एकटं पडू देणार नाही, तो त्या लढाईच्या धामधुमीतही ओरडला. यशोधर त्याच्या दिशेनं जायचा प्रयत्न करत होता, पण एकांगी त्याला पुढे सरकू देत नव्हते. इतक्यात राजकुल भट्ट ऐरमंतकला सामोरा आला. दोघे आपापल्या घोड्यांवरून लढत होते. राजकुल भट्टाचा वार चुकवण्याच्या प्रयत्नात ऐरमंतकनं आपली तलवार मध्ये घातली. खणखण दोन्ही तलवारी एकमेकांवर आपटल्या आणि त्याच वेळेला आपल्या तलवारीची मूठ तडकल्याची ऐरमंतकला जाणीव झाली. आणखी 1-2 वार होताच त्याच्या तलवारीचं पातं मुठीतून निसटून खाली पडलं. शेवटचा उपाय म्हणून त्यानं कमरेची कट्यार उपसली आणि तो लढण्याचा प्रयत्न करू लागला. पण राजकुल भट्टाच्या तलवारीचा पल्ला नक्कीच कट्यारीपेक्षा लांबचा होता. त्यानं ऐरमंतकच्या दिशेनं तलवारीचा वार काढला. तो वार चुकवण्यासाठी ऐरमंतक घोड्यावर बसल्या बसल्या बाजूला झुकला आणि राजकुल भट्टाचा वार घोड्याच्या बरगडीवर बसला. त्या वारानं बिथरून ऐरमंतकचा घोडा खिंकळत अचानक मागल्या 2 पायांवर उभा राहिला. तोल सावरता न आल्यानं ऐरमंतक घोड्यावरून खाली कोसळला. त्याला ताबडतोब एकांगीनी बंदी बनवलं. ऐरमंतक कोसळलेला पाहताच यशोधरच्या सैन्याची फळी फुटली. सगळीकडे पळापळ सुरू झाली. यशोधरला सगळीकडून एकांगीनी घेरलं. शस्त्र खाली ठेवण्यापलीकडे त्याला काहीही करण्यासारखं नव्हतं. त्याला सुद्धा बंदी बनवलं गेलं. विजयी एकांगी सेना मग राजमहालाच्या दिशेनं धावली. तिथं त्यांचा मुकाबला शुभधर बरोबर झाला. पण बंदी बनलेल्या यशोधरला राजकुल भट्टाच्या हातात पाहून त्यालाही काही करता आलं नाही. राणी दिद्दा परत एकदा शत्रूंवर मात करून विजयी झाली होती. हिम्मक मारला गेला होता. शुभधर, यशोधर, मुकुल आणि ऐरमंतक हे बंदी झाले होते. उदयगुप्त पळून गेला होता, पण त्याच्याकडे फारसं सैन्य उरलं नव्हतं. बंडखोरांचा संपूर्ण विनाश झाला होता. नगरात चर्चा सुरू झाली. हा तर राजमातेनी अशक्यप्राय विजय मिळवून दाखवला. हो ना, तिच्या चेटुकापुढे यशोधरचं काही चाललं नाही म्हणतात. चेटूक कसलं, एकांगीच्या कौशल्यामुळे जिंकली राजमाता. हो का? का नाही पाठवलं, यशोधरला का पाठवलं? तेव्हा तिने यशोधरच्या बाजूनं चेटूक केलं होतं, नाही तर एवढ्या बलवान गांधार सैन्याचा पाडाव यशोधरला करताच आला नसता. या वेळेला तिची भूतं यशोधरच्या विरोधात होती म्हणतात. नाही तर इतक्या बलवान हिम्मकला राजकुल भट्टाचं शिलखत सुद्धा तोडता आलं नाही. भूतांनी त्याचा वार अडवला. मजबूत साखळदंड नुसत्या हाताने तोडणारा हिम्मक नाही तर हरलाच नसता. चर्चांना अंत नव्हता. पण शेवटी महत्वाचं एकच होतं, यशोधरचं बंड पूर्णपणे मोडलं होतं. राजमाता दिद्दा विजयी झाली होती आणि तिच्या नावाचा दबदबा सगळीकडे वेगानं पसरू लागला होता. काश्मीरवर तिची पकड घट्ट होऊ लागली होती. तिला आव्हान द्यायला कोणी उरलं नव्हतं. प्रश्न होता बंडखोरांना शासन करायचा. सर्व बंडखोरांना तुरुंगात टाकलं गेलं. दुसऱ्या दिवशी सकाळी प्रमुख बंडखोरांना राजमाता दिद्दाच्या समोर दरबारात हजर केलं गेलं. रागानं तिच्याकडे पाहत सर्व उभे राहिले. प्रधान नरवाहननं सांगितलं, राजमातेला रीतीप्रमाणे अभिवादन केलं गेलेलं नाही, अभिवादन करा. पण कुठल्याही बंडखोरानं तिकडे लक्ष दिलं नाही. प्रधान नरवाहननं पुन्हा एकदा त्यांना सूचना केली, पण कोणीही अभिवादन केलं नाही. वर राजा ऐरमंतक म्हणाला, महाराज क्षेमगुप्त होते तोवर माझी मान त्यांच्या समोर लवत होती, पण त्यांच्या जागी कुठल्याही चेटूक विद्या जाणणाऱ्यानं येऊन बसावं आणि अभिवादनाची अपेक्षा करावी हे चालणार नाही. मी राजा आहे, कुठल्याही सोम्या गोम्याला मी अभिवादन करत नसतो. यशोधर त्याच्याकडे स्थिर नजरेनं पाहू लागला. अभिवादन न करणं ही एक बाब होती, पण राजा ऐरमंतक आपली मर्यादा ओलांडून बोलायला लागला होता. ऐरमंतक, राजमातांची माफी मागा, नरवाहननं सांगितलं. पण ऐरमंतक झुकायला तयार नव्हता. माफी आणि मी मागणार कशासाठी? जीव घेईल इतकंच ना? तयार आहे मी त्याच्यासाठी, पण माफी मागून मी स्वतःचा मान घालवणार नाही. राजदरबारातील वातावरण तापायला लागलं होतं. प्रधान नरवाहन खरं बघायचं तर ऐरमंतकला संधी देत होता, पण ऐरमंतक आपल्याच गुरमीत होता. यावर दिद्दानं हस्तक्षेप केल्याशिवाय दुसरं काहीच होणार नव्हतं. हे पाहून दिद्दा मध्ये म्हणाली पडली, राहू दे प्रधानजी, इथे राजमाता म्हणून बसल्यावर जे अभिवादन आम्ही स्वीकारतो त्यात या सिंहासनाचा, या पदाचा मान असतो. पण ते कळायची कुवत समोरच्या माणसात असावी लागते. लायकी नसलेल्या माणसानं केलेलं अभिवादन हा सुद्धा सिंहासनाचा अपमानच असतो. त्यामुळे या
ऐरमंतकनं स्वतःची लायकी किती खालची आहे हे दाखवून दिलेलंच आहे. त्याच्यावर इतर आरोप आहेतच. त्यात सिंहासनाची बेअदबी हा आणखी एक आरोप घालता येईल. पण त्याचे इतर अपराध इतके मोठे आहेत की त्यापुढे हा गुन्हा काहीच नाही. तुम्ही त्याच्यावरील आरोप वाचायला सुरुवात करा. जी राजमाता म्हणून प्रधान नरवाहननं एक एक आरोपीवर असलेले आरोप वाचून दाखवायला सुरुवात केली. राजा ऐरमंतक नरवाहन वाचू लागला. अचानक त्याला राजमाता दिद्दानं थांबवलं. क्षणभर थांबा प्रधानजी, याला राजा म्हणायची गरज नाही. एक गुन्हेगार म्हणून तो माझ्यासमोर उभा आहे. ज्याला इतरांच्या सिंहासनाचा मान राखता येत नाही त्याला राजा ही उपाधी लावून चालणार नाही. जी राजमाता नरवाहन पुढे वाचू लागला. ऐरमंतक, तुझ्यावर आरोप आहेत की तू 2 वेळा राज्याच्या विरुद्ध बंड केलंस. पहिल्या बंडाच्या वेळी तुला माफी दिली असूनही तू त्याची पुनरावृत्ती केलीस व इतरांना बंड करायला उद्युक्त केलंस. राज्याला विघातक गोष्टी केल्यास. हा राजद्रोह आहे. याबद्दल तुला काही स्वतःच्या बचावासाठी सांगायचंय? ऐरमंतक काही बोलला नाही. नरवाहन पुन्हा बोलू लागला. ऐरमंतक, तुला बोलायची संधी दिलेली आहे. तू काही न बोलल्यास तुला स्वतःच्या सफाईसाठी सांगण्यासारखं काही नाही असा विचार करून त्यानुसार सजा दिली जाईल. तुला बोलायची शेवटची संधी राजमाता देत आहेत. मी बोलून काय होणार आहे? जे आहे ते सर्वांसमोर आहे. या बाईला इथून हाकलून लावल्याशिवाय काश्मीरच्या राज्याला भवितव्य नाही. ते सुरक्षित व्हावं म्हणून मला जे योग्य वाटतं ते मी केलं. यापेक्षा अधिक मला काही सांगायचं नाही. दुर्दैवानं माझ्या शिक्षेचा निर्णय ही बाई घेणार आहे आणि तिच्याकडून कसल्याही न्यायाची मी अपेक्षा करत नाही. ऐरमंतकचं बोलणं संपलं. नरवाहन काही बोलणार तोच राजमाता दिद्दानं त्याला हात दाखवून थांबायची सूचना केली. ती बोलू लागली. प्रधानजी, याला बचावाची 2 वेळा संधी दिली, पण याची गुर्मी काय उतरत नाही. याच्या शरीरातली गरमी शांत होत नाही. पूर्वी यानं गयेला जाणाऱ्या ब्राह्मणांना त्रास दिला होता. त्या शिक्षेची अंमलबजावणी केली गेली नव्हती. अनेक अन्याय गोष्टी यांनी परिहासपूरमध्ये स्वतःच्या राजेपणाच्या मस्तीत केल्या, ज्याच्या तक्रारी आमच्यापर्यंत आल्या आहेत. ऐरमंतक, मी तुला शेवटची एक संधी देते. तुला तुझी शिक्षा कमी करावी यासाठी काही सांगायचंय का? ऐरमंतक गप्प राहिला. राजमाता पुढे बोलू लागली. याला घेऊन जा. याची गरमी शांत व्हायची गरज आहे. याचे हात पाय साखळदंडानं बांधा. गळ्यात एक अवजड धोंडा बांधा आणि याला वितस्ता नदीच्या खोल पाण्यात फेकून द्या. त्याच्या थंड पाण्यानं याची गरमी उतरली तर उतरेल. ऐरमंतक नंतर यशोधरला पुढे आणण्यात आलं. त्याच्यावरचं आरोपपत्र वाचायला सुरुवात झाली. नरवाहन वाचू लागला. यशोधर, तुमच्यावर आरोप आहे पहिल्या वेळेला तुम्ही बंडात सामील झालात. त्यावेळेला तुम्हाला माफी देऊन राजे थक्कन यांच्या स्वारीवर जायची अनुमती दिली. या स्वारीत राजे थक्कन यांचा समूळ नाश करण्याची राजमातांची आज्ञा असूनही तुम्ही हातात आलेल्या राजा थक्कनला जाऊ देऊन आज्ञेचं उल्लंघन केलं. याबद्दल तुम्हाला काही सांगायचंय? राजमाता, तो प्रदेश अवघड होता. राजे थक्कड यांचा समूळ नाश करायला गेलं तर कदाचित ते उलटू शकलं असतं. कसलेला लढवय्याच तुम्हाला सांगू शकेल की लढाईत कोण जिंकेल हे सांगणं अवघड असतं. क्षणाक्षणाला लढाईचं पारडं हलत असतं. एखादी छोटी घटना सुद्धा लढाईचा निर्णय फिरवू शकते. लढाईच्या वेळेला तुम्ही ठीक म्हणता ते ठीक आहे यशोधरजी, पण राजे थक्कन तुम्हाला भेटायला आले त्यावेळेला तुम्ही त्यांना पकडू शकत होतात. राजमाता, मी क्षत्रिय आहे. शरणागताला आम्ही मारत नसतो. ज्याला शब्द दिला त्याच्याशी दगाबाजी करत नसतो. आम्ही राजा थक्कनला शरण आल्यास दगा होणार नाही आणि सुखरूप माघारी जाऊ दिलं जाईल याचं वचन दिलं होतं, ते मी पाळलं, इतकंच. यशोधर, गेल्या बंडाळीनंतर माझ्याशी एकनिष्ठ राहायचं तुम्ही वचन दिलं होतं, तेव्हा तुम्ही क्षत्रिय नव्हतात का? दिद्दानं विचारलं. यशोधर निरुत्तर झाला. दुसरी गोष्ट, राजा थक्कननं तुम्हाला अशी किती रक्कम दिली ज्यासाठी तुम्हाला त्याची ठार मारायची आज्ञा असूनही तुम्ही त्याची शरणागती स्वीकारलीत? लढाईचं पारडं कुठेही चुकू शकतं हे आम्हाला माहिती आहे. पण त्याबरोबर आम्हाला हेही माहिती आहे की त्यावेळी तहान भुकेनं त्याची सेना व्याकुळ झाली होती. तुमच्याशी लढण्याच्या परिस्थितीत नव्हती. असं असूनही त्याची शरणागती स्वीकारून त्याला सोडण्याचं काय कारण होतं? यशोधर परत काही बोलू शकला नाही. यशोधरला मरेपर्यंत अंधार कोठडीत ठेवण्याची शिक्षा दिली गेली. यानंतर शुभधरची पाळी आली. आरोपपत्र वाचून झाल्यावर राजमाता दिद्दा बोलू लागली. शुभधर, तुझ्याकडून मला खूप जास्त अपेक्षा होती. राजे थक्कन यांना स्वारीवरून आल्यावर तुला स्वतंत्र सरदार म्हणून नेमायचं आम्ही नक्की केलं होतं. पहिल्यांदा आम्ही जेव्हा तुम्हाला बघितलं तेव्हाच मला तुमची तडफ, उमदेपणा हे गुण आवडले होते. थक्कन विरुद्ध लढताना सुद्धा माझ्या लोकांची तुमच्यावर नजर होतीच. पण जर प्रामाणिकपणा नसेल तर या सद्गुणांचा काहीच उपयोग नाही. आता माझा तुमच्यावर विश्वास उडालेला आहे. एरवी मी तुम्हाला मोकळं केलंही असतं, पण तुमची तडफ, त्याच्यामुळेच मी तुम्हाला मोकळं करण्यात राज्याला धोका आहे हे मला स्पष्टपणे जाणवतंय. त्यामुळे माझाही नाईलाज आहे. तुम्हाला सुद्धा मरेपर्यंत अंधार कोठडीतच राहावं लागेल. प्रधानजी, याला सुद्धा अंधार कोठडी टाका. बाप आणि लेकाला शेवटचे दिवस एकाच अंधार कोठडीत एकत्र काढू देत. शुभधर पाठोपाठ मुकुलची पण तीच गत झाली.
मुकुल बरोबर त्याचा भाऊ सुद्धा धरला गेला होता. त्या दोघांनाही एकत्र अंधार कोठडीत ठेवायची आज्ञा दिद्दानं दिली. सर्व शिक्षा ताबडतोब अंमलात आणल्या गेला. बंडखोरांना शासन झालं होतं. बंडाचा संपूर्ण नाश झाला होता. राजामाता दिद्दाच्या कारभाराला आता कुठलाही अडथळा राहिला नव्हता. गोष्ट नाही संपली. गोष्ट अजून चालूच आहे. पुढची गोष्ट ऐकूया पुढच्या भागात. अजून बऱ्याच गोष्टी त्याच्यात व्हायच्या आहेत. ऐकत राहा शरणहीन. धन्यवाद.